बुद्धगया महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्या या लढ्यासाठी चंद्रपूरकरांची सामाजिक बांधिलकी. भंते सुरेश ससाई यांना धम्मदान चंद्रपूरकरांनी पुढाकार घेतला असल्याचे पत्रकार परिषदेतून स्पष्ट. जागतिक बौद्धांचे श्रद्धास्थान असलेल्या बुद्धगया येथील महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाला पाठिंबा देत चंद्रपूरकरांनी सामाजिक बांधिलकीची जपणूक केली आहे. महाबोधी महाविहाराच्या व्यवस्थापनाबाबत बौद्ध समाजात असलेल्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर येथील बौद्ध उपासक उपासिकांनी स्वयंस्फूर्तीने आर्थिक योगदान देत आंदोलनास बळ दिले आहे. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळात नोंद असतानाही महाविहार बौद्धांच्या ताब्यात नसल्याने विविध स्तरावर लढा सुरू असून या लढ्यासाठी चंद्रपूरकरांचा पुढाकार विशेष ठरत आहे. 25 एप्रिल 2025 रोजी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढत बौद्ध बांधवांनी राष्ट्रपतींना निवेदन सादर केले होते. या मोर्चासाठी जमा झालेल्या निधीतून खर्च वगळता उर्वरित 2,51,240 रुपये महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाचे प्रणेते भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई यांना सन्मानपूर्वक सुपूर्द करण्यात येणार आहेत. यासाठी दिनांक 1 मार्च 2026 रोजी दुपारी 1 वाजता बॅरिस्टर राजभाऊ खोब्रागडे भवन येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई उद्घाटक म्हणून उपस्थित राहणार असून अध्यक्षस्थानी अ.व्ही. टेंभरे असतील. विविध धार्मिक, सामाजिक आणि आंबेडकरी चळवळीतील मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा तसेच शहरातील बौद्ध विहार व मंडळांच्या पुढाकारातून आयोजित या कार्यक्रमाकडे जिल्ह्यातील बौद्ध समाजाचे लक्ष लागले आहे. बुद्धगयेचं महाबोधी आंदोलन हे आता अंतिम टप्प्यामध्ये आहे प्रामुख्याने, आणि आर्य नागार्जुन भंते सुरई ससाई यांनी आत्तापर्यंत 11 टप्प्यामध्ये हे जे आंदोलन केलं त्याला भंते विनाचार्य आणि आकाश लामा यांनी गती दिली. चंद्रपूरकरांचा पाठिंबा असावा म्हणून आणि सहभाग दिसावा म्हणून चंद्रपूरकरांनी सुद्धा या आंदोलनामध्ये सहभाग नोंदवला आणि इथेही 25 एप्रिल 2025ला एक भव्य मोर्चांचं आयोजन करण्यात आलं. आम्ही तो मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर नेला आणि जिल्हाधिकारी यामार्फत एक निवेदन राष्ट्रपतींना सादर केलं की राष्ट्रपतींनी यामध्ये हस्तक्षेप करावा आणि बौद्धांचं हे जे बुद्धगया आहे ती बौद्धांच्या ताब्यात द्यावी. आता या आंदोलनासाठी आम्ही सुमारे 5 लाख रुपये जमा केले होते. त्या आंदोलनाला खर्च वजा जाता आमच्याजवळ आज 2,91,240 रुपये शिल्लक आहेत. ही रक्कम कुणाला द्यायची यावर चर्चा करण्यात आली आणि असं ठरवण्यात आलं की जी मंडळी या आंदोलनामध्ये कायदेशीर लढाई लढत आहेत त्यांना जर ही राशी आपण सुपूर्द केली तर या लढाईला एक बळ मिळेल. म्हणून आम्ही असा निर्णय घेतला की भंते आर्य नागार्जुन सुरई ससाई यांना ही राशी द्यायची. त्याच्यासाठी आम्ही त्यांची भेट घेतली आणि त्यांनी आम्हाला जी 1 तारीख दिली तर या 1 तारखेला बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे भवनामध्ये दुपारी 1 वाजता एका भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्याचं नावच आहे संघर्ष निधी हस्तांतरण समारंभ. या समारंभामध्ये भंते सुरई ससाई यांना 2,91,240 रुपये आम्ही सन्मान अर्पण करत आहोत आणि या लढाईला आणखी गती येऊ अशी अपेक्षा करतो आणि चंद्रपूरच्या जनतेने या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन. मला सांगू इच्छितो की महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनासाठी आम्ही मागच्या एप्रिल 2025 एक भव्य असा मोर्चा काढण्यात आला होता आणि इथे जो निधी जमा झाला होता त्यातले वाचलेले 2,91,240 रुपये भंते सुरेश ससाई यांच्याकडे द्यायचे आहे. त्याचं कारण असं आहे की भंते सुरेश ससाई यांनी फार मोठ्या प्रमाणात 10-11 टप्पे आंदोलनाचे चालवले. पूर्ण भारतातून लोक त्यावेळेस त्या ठिकाणी गेले होते आणि आंदोलन त्यावेळेपासून फार मोठ्या प्रमाणात गती आली होती. पण मागच्या वर्षीपासून विनाचार्य भंतेजी आणि आकाशराम भंतेजी या दोघांनी पुन्हा एकदा प्रयत्न केला. तेही भंतेजी सुरेश ससाई यांच्या नेतृत्वात
आणि हे दोघंही लोक सुरेश ससाई यांना मानतात आणि तिघांची एक कमिटी झाली आहे, त्याचे प्रमुख सुरेश ससाई आहेत. म्हणून आम्ही सुरेश ससाई भंतेजीजवळ हा पैसा द्यायचा कमिटीने निर्णय घेतला आणि 2,91,240 रुपये आम्ही त्यांच्याजवळ देत आहोत. तरी हा कार्यक्रम बॅरिस्टर राजेभाऊ खोब्रागडे भवन येथे होत आहे. तर या कार्यक्रमाला चंद्रपूर जिल्ह्यातील जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहावं एवढीच विनंती.